महाराष्ट्राची ओळख फक्त सह्याद्रीच्या किल्ल्यांमुळेच नाहीये, तर त्या किल्ल्यांत वाढलेल्या मर्दानी परंपरेमुळे आहे. आणि हीच परंपरा म्हणजेच मर्दानी खेळ. महाराष्ट्राची शौर्य परंपरा सांगणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून विकसित झालेला मर्दानी खेळ ही केवळ युद्धकला नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अभिमानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कलेचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 2009 साली पुण्यात छत्रपती शिवाजीनगर येथे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याची स्थापना झाली. विजय अहिवेळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आखाड्याने आपला प्रवास सुरू केला. माझं नाव विजय रामचंद्र अहिवेळे पाटील. पुण्यामध्ये गेली 16 वर्षापासून मी चालवत असलेला मर्दानी आखाडा, त्याचं नाव आहे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा. शिवकालीन मर्दानी युद्धकला म्हणजे जो शिवकाळ किंवा त्याच्या अगोदरचा जो काळ आहे, लढाई वगैरे याच्यामध्ये जे युद्ध प्रकार आहे, तो पुढे जाऊन एका खेळामध्ये बदल झाला. त्याचा तो चालत आलेला परंपरागत आपल्या पूर्वजांचा हा वारसा, हा युद्धकला, हे आजच्या काळामध्ये मोबाईलच्या युगामध्ये मुलांच्या जे मैदानावरचे खेळ बंद झाले, त्याच्यानंतर त्यांचे इनडोअर खेळ म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे जास्त वेळ त्याचा जाऊ लागलेला आहे. तर याच्यापासून लांब राहावेत त्याच्याकरता आत्ताच्या युगामध्ये हे जे खेळ आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. असा हा आपला शिवकालीन मर्दानी खेळ. त्याच्यामध्ये लाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, कट्यार, खंजीर, माडू, जबरदंड, विटा अशी विविध शस्त्र आहेत. याचं चालवण्याचं प्रशिक्षण मुलामुलींना इथं दिलं जातं. इथं सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना पारंपरिक शस्त्राचं प्रशिक्षण दिलं जातं. लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला यांसारख्या शस्त्रांच्या वापराचं शिक्षण देत या परंपरेचा वारसा जपला जातोय. या आखाड्यामध्ये तुम्हाला लाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, खंजीर, विठा, माडू असे वेगवेगळे मर्दानी खेळ शिकवले जातात. या आखाड्यामध्ये आम्ही 8 वर्षापासून 45 ते 50 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. या प्रशिक्षणात केवळ शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थीच नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील आणि विविध व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले लोकही याचा वारसा सांभाळतायत. इथं सांगायला आवडेल की आता ज्या प्रशिक्षण वर्ग चालू आहे त्याच्यामध्ये महिलांचा, मुलींचा सहभाग जास्त आहे. याच्यामध्ये त्या महिला आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत. कोणी IT पार्कमध्ये, कोणी कॉर्पोरेटमध्ये काम करतात, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. तर अशा ज्या महिला आहेत त्या आपल्या घरचं रोजचे जे रुटीन आहे ते सांभाळून, परत आपला नोकरी व्यवसाय सांभाळून इथं प्रशिक्षणासाठी येत असतात. याच्यामध्ये त्यांच्यात एक बदल झालेला आहे की जे घर आणि काम याच्यामध्ये गुंतलेले होते त्यांना थोडासा त्याच्यातून रिलीफ मिळाला आहे या आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये. इथं आल्यानंतर थोडा तो स्ट्रेस असतो, तो थोडासा त्यांचा कमी त्यांना होतो. त्याचा फायदा होतो की पुढच्या ज्या कामासाठी पुन्हा त्या सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो. मी एक वर्किंग वुमन आहे आणि वर्किंग वुमन असून सुद्धा मी प्राचीन कला जपतीये, त्याचा मला खूप अभिमान आहे. आखाडा केवळ महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या सीमांपुरता मर्यादित न राहता त्याने आपल्या संस्कृतीची आणि पराक्रमाची पताका जगभरात रोवली. सध्या आपल्या आखाड्यामध्ये इथं पुण्यामध्ये प्रशिक्षण सुरूच आहे. त्याच्याबरोबर या कलेचा प्रचार प्रसार व्हावा, आपल्या पूर्वजांच्या कलेचा जो आपला परंपरागत वारसा आहे हा जगभर पोचावा, या दृष्टीने आम्ही काही मागील 3 वर्षापासून वर्कशॉप वगैरे आयोजित करतो. याच्यामध्ये आम्ही आपल्या शिवकालीन युद्धकलेचं त्या लोकांना प्रशिक्षण देत असतो. मर्दानी खेळाने सीमा ओलांडायला सुरुवात केली.
चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारासारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांपर्यंत या कलेने आपलं स्थान निर्माण केलं. परदेशी विद्यार्थ्यांनीही मर्दानी खेळ शिकण्यास सुरुवात केली. याच अनुषंगाने या गणपतीमध्ये जर्मनीमध्ये आपला एक प्रशिक्षण वर्ग सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जर्मनीतील लोक आहेत, त्याच्यात ते तिथं प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना त्यातली जी लीड करते ती लटोया बाईल, तर ही मागील वर्षी आपल्या इथं प्रशिक्षणासाठी आली होती. तिने इथं प्रशिक्षण घेतलं, त्याच्यासोबत तिथल्या गणपती मिरवणुकीमध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती. त्यामुळे तिला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली जास्त आणि कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यानंतर ती जर्मनीला गेल्यानंतर वर्षभर आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. कधी ऑनलाईन पद्धतीनं, कधी आम्ही व्हिडिओज काढून त्यांना पाठवतो. या दृष्टीनं आम्ही एकमेकाशी संपर्कात आहोत आणि त्यांना कॉन्फिडन्स आल्यामुळे त्यांनी तिथं आपलं एक प्रशिक्षण वर्ग चालू केलेलं आहे आखाड्याचा. आणि सध्या तिथे आखाड्यामध्ये 6-7 लोक, जर्मनीची लोक आपलं मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेत आहेत. आजवर 6,000हून अधिक विद्यार्थ्यांना मर्दानी खेळाचं प्रशिक्षण दिलं गेलं असून आंतरराष्ट्रीय शाखांमुळे ही कला आता फक्त इतिहास राहिलेली नाही, तर एक सजीव परंपरा बनली आहे. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा हा छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे 2009 साली चालू केला होता आणि तो आता जवळपास 16 वर्षे अखंडपणे चालू आहे. याच्यामध्ये आजपर्यंत 6-7 हजारपर्यंत विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. स्वसंरक्षण, तंदुरुस्ती आणि संस्कृती यांचा संगम साधत गेली 16 वर्ष श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा ही गौरवशाली परंपरा जपतोय. महाराष्ट्र सरकारने आपल्या या खेळाला म्हणजे पूर्ण राज्यभर मान्यता द्यावी. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये या खेळाची सुरुवात करावी, जेणेकरून आजच्या या तरुण पिढीला खेळाची माहिती होईल. आणि या खेळाचे जे फायदे आहेत, जसं की कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अजून फिजिकल फिटनेस वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते, असे वेगवेगळे जे फायदे आहेत ते लोकांपर्यंत कळतील. तसेच संरक्षणासाठी हा खेळ किती महत्त्वाचा आहे हे मला वाटतं की सरकारने किंवा समाजाने आपल्या या खेळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं. आजचा काळ बदललाय, रणांगण बदललंय, पण मर्दानी खेळांची ऊर्जा अजूनही रक्तात जिवंत आहे. ज्या मर्दानी खेळांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेत मोठं बळ दिलं, त्याच खेळांचा वारसा आज जागतिक स्तरावर पोहोचत आहे. सध्या आपण पाहतोय की समाजामध्ये महिला जवळपास सर्वच ठिकाणी कार्यरत आहेत. तिथे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने इथे प्रगती होते त्या पद्धतीने थोड्या काही त्यांना संकटांनाही सामोरं जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये महिलांनी स्वतः आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे, सक्षम होणं आवश्यक आहे. या दृष्टीनं हा जो खेळ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये तुमचं मानसिक स्थैर्य चांगल्या पद्धतीनं होतं. आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण होते की ऐनवेळी अशा येणाऱ्या संकटांना कशा पद्धतीने सामोरं जायचं. काही शस्त्र वगैरे आपल्या हातामध्ये असेल, छोटी फार वगैरे, ते चालवण्याचं आपल्याला कसं यामध्ये शिकलं तर ते पुढं योग्य वेळी आपल्याला तिथं वापरता येतं. त्याच्यामुळं आत्ताच्या महिलांनी, मुलींनी या पद्धतीचं स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं हे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. या खेळामुळे मानसिक स्थिती अशी बनते ना की तुमच्याकडे शस्त्र जरी नसेल तर तुमची वाचा अशी बनते ना की समोरचा आपल्याला घाबरून पळतो. तर मुली असं एकट्या अपरात्री कुठेही फिरू शकतात. मर्दानी खेळ ही केवळ एक युद्धकला नाही, हा आहे महाराष्ट्राचा आत्मा, शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा अविभाज्य वारसा. तुम्ही सुद्धा हे करू शकता आणि तुम्ही प्राचीन कला ही आपली अजून पुढे घेऊन जाऊ शकता. जर का मला आपल्या सगळ्यांनी सपोर्ट दिला तर अजून चांगलं होईल, तर त्याचा खूप अभिमान. आखाड्यात जेव्हा ती तलवार फिरते, काठी हवेत उचलली जाते, तेव्हा त्या नजरेत दिसतो शिवरायांचा पराक्रम, बाजीरावांचा जोश आणि मराठी माणसाचा आत्मविश्वास. तर तुम्ही बघितलं की लहान मुलं किंवा जी आजची तरुण पिढी ती मोबाईल, सोशल मीडिया ह्याच्यात जास्त गुंतलेली आहे. त्यांना मर्दानी खेळ म्हणजे मैदानी खेळ नाहीच माहिती, तर मर्दानी खेळ अजिबात माहिती नाहीये.
तर आम्ही या खेळाच्या माध्यमातून आजच्या पिढीला जे आपले पारंपरिक खेळ जे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय. महाराज अजूनही जिवंत आहेत, कारण अशा बऱ्याच आखाड्यात जपला जातोय वारसा शौर्य कलेचा.